मोदी पवळेचा करायचं काय? भ्रष्टाचारी मोदी पवळेचा करायचं काय? मोदी पवळे, मोदी पवळे, मोदी पवळे, जय जिजाऊ, जय जिजाऊ, सुंदर छावा संघटनेचा, सुंदर छावा संघटनेचा करायचं काय? भ्रष्टाचारी मोदी पवळेचं करायचं काय? मोदी पवळे करायचं काय? सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या मोदी पवळेचं करायचं काय? सुंदर छावा संघटनेचा जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की। आज छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झुंजार छावा संघटनेच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली। आमच्या मागण्या अशा आहेत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे हे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करत आहेत, नंबर 1। नंबर 2, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉक्टर असतील, कर्मचारी असतील, तृतीय श्रेणी कामगार, चतुर्थ श्रेणी कामगार यांना प्रचंड ते त्रास देत आहेत। त्यांच्या त्रासाला कंटाळून तेथील बरेच डॉक्टर आणि कर्मचारी तिथं अब्सेंट असतात। याचा परिणाम असा होतो, सर्वसामान्य रुग्णाला तिथं रुग्णसेवा भेटत नाही, तिथं उपचाराला विलंब होतो। यासाठी आजचं आमचं आंदोलन होतं आणि सिव्हिल सर्जन डॉक्टर दयानंद मोती पवळे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करताय अशी आमची मागणी आहे। कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर एक समिती नेमावी, त्या समितीमार्फत त्याची पूर्ण चौकशी व्हावी, चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावं। जर डॉक्टर दयानंद मोती पवळे यांना निलंबित केलं नाही तर यापेक्षा तीव्र आम्ही करू। वर्षातून 2दा ते त्यांचा वाढदिवस साजरा करतात, वर्षातून 3दा ते गॅदरिंग घेतात शासकीय खर्चातून, आणि तिथे जे व्हेंडर आहेत, कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्याकडून ते पैसे घेतात। कामगारांचे फोन करून, ते स्वतःचे फोन बोलत नाही, कामगारांचा फोन घेतात। कामगारांना प्रचंड त्रस्त आहेत, परंतु ते अधिकारी असल्यामुळे ते त्यांना घाबरतात, ते बोलायला तयार नाही। म्हणून आम्ही आज झुंजार छावा संघटनेच्या वतीने सर्वसामान्यांकरता आम्ही आवाज उचललेला आहे। यापुढे आम्ही सर्वसामान्यांकडे लढत राहू। जोपर्यंत डॉक्टर दयानंद मोती पवळे निलंबित होत नाही, आम्ही शांत बसणार नाही। सेवा देत नाही का ते? बरोबर, त्याचा काय विषय आहे, डॉक्टर दयानंद मोती पवळे हे हिटलर सारखे वागतात, तिथल्या कर्मचाऱ्यांना दबावात घेतात। जर सुट्टी मागायची असेल तर तो माझ्या समोर आला पाहिजे। ही कोणती हिटलरशाही आहे? तुम्ही आरोग्य देऊ शकता ना, समोर येऊन गुलामासारखं त्यांनी माझ्या समोर, सर मला सुट्टी पाहिजे असं वागलं पाहिजे। इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही आहे, इथं प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। तुम्ही कोणी असाल, गुलामाची वागणूक देऊ शकत नाही। त्यामुळं अशा हिटलर अधिकाऱ्याला तिथं बसण्याचा अधिकार नाही, त्या तात्काळ खुर्ची खाली करावी, अन्यथा झुंजार छावा संघटना महाराष्ट्रभर या मुद्द्यावर आंदोलन शांत बसणार नाही।